असं म्हटलं होतं की निगेटिव्ह कडे दुर्लक्ष करा आणि पॉझिटिव्ह कडे लक्ष द्या. येस, ऍग्री, मी पण ऍग्री आहे त्याच्याशी. पण आयुष्यामध्ये छोट्या छोट्या निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्याकडे आपण सहजतेनं दुर्लक्ष करू शकतो. ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकतो, येस डेफिनेटली त्याकडे दुर्लक्ष करा आणि पॉझिटिव्ह कडे लक्ष द्या. पण ज्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत, म्हणजे त्याला आपण सप्रेस करायला जातो, दाबायला जातो, जाणीवपूर्वक जोर जबरदस्तीनं दाबायला जातो, तर काय होतंय की सप्रेस करायला जातो तर सप्रेस होतं ते तात्पुरतं होतं. पण आपल्याला कुठलीही निगेटिव्ह गोष्ट म्हणजे भीती असो, राग असो, टेन्शन असो, सप्रेस करण्याची एक लिमिट आहे. त्या एका लिमिटपर्यंत सप्रेस होतं, नंतर ते स्प्रिंग सारखं जोरात आणखी वर बाहेर. राईट. तर सप्रेशन केलं आज न उद्या ते बाहेर येणारच आहे. येस. सप्रेशन करणं म्हणजे काय इन द सेन्स, तुमच्या घरात मी बऱ्याचदा हे एक एक्झाम्पल देतो. तुमच्या घरात एक मेलेलं उंदीर आहे. म्हणजे आता तुम्ही बसलाय घरात, एक मेलेलं उंदीर पडले. येस, म्हणजे काय ते स्ट्रेस आहे. तुम्हाला राग आलाय किंवा भीती वाटली आहे, टेन्शन आलाय. तर काय करता तुम्ही? अरे खूप घाण वाटायला लागले. मग तुम्ही काय करता? मान इकडे करून बसताय. आणि काय करताय? त्याच्यावर एक नॅपकिन टाकताय. आणि हा मान इकडे करताय. हा, आता मला छान वाटायला लागलं. पण शेवटी आहे ना, तुम्ही इकडे मान करून इकडे काहीतरी काम करत बसलाय. पण आहे ना घरात तिथं ते वास येणारच आहे. तुमच्याच घरात आहे, तुमच्याच त्याच लोकेशनला आहे, त्रास होणारच आहे. तर मग बरेच जण काय करतात, मग त्याच्यावर नॅपकिन टाकलं, परत थोड्या वेळा असं ते अजून एक नॅपकिन टाकतात, अजून एक नॅपकिन टाकतात, असं टाकत राहतात. मग परत दुसरं उंदीर आहे, येस दुसरं कुठलं तर टेन्शन आहे, त्याच्यावर पण परत नॅपकिन टाकतात. म्हणजे दुर्लक्ष करणं हे टेम्पररी सोल्युशन आहे. ठीक आहे, तुम्ही तात्पुरतं दुर्लक्ष करू शकता. हा ठीक आहे, तिकडे दुर्लक्ष केलं, सोशल मीडियावर बघितलं, ठीक आहे, तात्पुरतं ठीक आहे. किंवा काही जण इथं ह्याच्यावर सांगते, काही जण ड्रिंक घेतात, काही जण बघतो की स्मोकिंग करतात, जे काही तुम्ही व्यसन करताय. व्यसन करणं हे टेम्पररी सोल्युशन आहे, पण व्यसनाचे दुष्परिणाम पण येतात. सोशल मीडियावर जात आहेत त्याचे पण दुष्परिणाम येतात. येस, दुष्परिणाम तर येणारच आहेत, कारण की ते ऍडिक्टिव्ह होऊन जातं. येस, व्यसनाचे पण दुष्परिणाम आहेत, याचे पण दुष्परिणाम आहेत. मग नेमकं करायचं काय? येस, तर त्याच्याकडे आपण येऊया. पण हे टेम्पररी सोल्युशन आहे, लक्षात घ्या. काहीतरी खायला लागतं, येस, खाल्लं की काय होतं, लेस बॉडी फिलिंग चेंज होते, काही ना काही चेंज होते. पण चेंज झालं म्हणजे बॉडी फिलिंग म्हणजे चेंज झालं, मनामध्ये तो इश्यू तसाच आहे. तो इश्यू तसाच आहे, लक्षात घ्या. तो सॉल्व्ह नाही झाला, तो सॉल्व्ह नाही झाला, तर आज न उद्या परत नंतर तो बाहेर